नमस्कार. एम शेअर बाजार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. जिंदाल स्टेनलेसने सांगितले की वेस्ट एशियामधील युद्धामुळे कंपनीच्या ऑपरेशन्सवर परिणाम झालाय. इंधनाची कमतरता आणि शिपिंगमध्ये होणारा विलंब यामुळे अडचणी वाढल्यात. प्रोपेन, LPG आणि नैसर्गिक वायू ह्यासारख्या औद्योगिक गॅसची मर्यादित उपलब्धता असल्यामुळे प्लांट्सना मर्यादित क्षमतेवर चालवावे लागेल. तसेच जहाजांचे मार्ग बदलणे आणि ट्रान्झिट वेळ वाढवणे यामुळे सप्लाय चेनवरही अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. व्होल्टास लिमिटेड, असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स इन्व्हेस्टिगेशन मुंबई यांनी 12 मार्च रोजी कंपनीच्या चिंचपोकळी कार्यालयात GST तपासणी सुरू केली आहे. ही कारवाई महाराष्ट्र GST ॲक्ट 2017 अंतर्गत करण्यात आली आहे. ही तपासणी महाराष्ट्राशी संबंधित GST नोंदींशी संबंधित आहे. कंपनीने सांगितले की कंपनी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे आणि सध्या या तपासणीचा कंपनीच्या कामकाजावर किंवा आर्थिक स्थितीवर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही. इंडिगोने 14 मार्च 2026 पासून फ्युएल सरचार्ज लागू करण्याचा निर्णय घेतलाय. वेस्ट एशियामधील भूराजकीय तणावामुळे जेट फ्युएलच्या किमतीमध्ये 85% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. हा सरचार्ज देशांतर्गत आणि भारतीय उपखंडातील मार्गांवर 425 रुपयांपासून सुरू होऊन युरोप मार्गांवर 2300 रुपयांपर्यंत असेल. कंपनीने सांगितले की वाढत्या खर्चाचे संतुलन राखण्यासाठी आणि हवाई प्रवास परवडणारा ठेवण्यासाठी हा मध्यम सरचार्ज लागू करण्यात आला आहे. ॲस्टर DM हेल्थकेअर कंपनीला 8 मार्च ते 13 मार्च 2026 दरम्यान झालेल्या नर्सेसच्या संपामुळे सुमारे 17.69 कोटी रुपयांचे महसूल नुकसान झाले आहे. केरला हायकोर्ट यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन्स 19 मार्च 2026 पर्यंत पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. ह्यामुळे होणारे अतिरिक्त संभाव्य नुकसान 5.33 कोटी रुपयांपेक्षा जास्त नसण्याची शक्यता आहे. PN गाडगिल ज्वेलर्स कंपनीने फोको म्हणजे फ्रँचाइज ओन कंपनी ऑपरेटेड ह्या मॉडेल अंतर्गत सावंतवाडी येथील पंचमी हाईट्समध्ये नवीन स्टोअर सुरू केले आहे. 14 मार्च 2026 रोजी हे स्टोअर सुरू झाले असून ह्यानंतर कंपनीच्या एकूण स्टोअरची संख्या 71 इतकी झाली आहे. हे स्टोअर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उघडण्यात आले आहे. VA टेक वॅबॅक कंपनीच्या जॉईंट व्हेंचरला चेन्नई मेट्रोपॉलिटन वॉटर सप्लाय अँड सिवरेज बोर्डकडून एशियन डेव्हलपमेंट बँक निधीतून मोठी ऑर्डर मिळाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत चेन्नई शहरासाठी सिटी वाईड लूप वॉटर ग्रीडचे बांधकाम केले जाणार आहे. दिलीप बिल्डकॉन लिमिटेड कंपनीला रस्ते बांधकाम प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रकल्पाची किंमत GST वगळून 160.20 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुंदरगड जिल्ह्यातील दुधुका गोपालपूर टोपारिया रस्त्यावर 4.700 किलोमीटर ते 11.500 किलोमीटर दरम्यान 6 लेन डायव्हर्जन रोड आणि सर्व्हिस रोडचे बांधकाम करण्यात येणार आहे. बाजेल प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडकडून 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची EPC ऑर्डर मिळाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत सासवड येथे 400/220 kV AIS सबस्टेशन आणि त्या संबंधित ट्रान्समिशन लाईन्सचे बांधकाम केले जाणार आहे.
हा कंपनीच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्रान्समिशन कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तो 23 महिन्यात पूर्ण करण्याची कंपनीची योजना आहे. फिनो पेमेंट बँकेने 13 मार्चपर्यंत 2,900 कोटी रुपयांची विक्रमी ठेवी नोंदवल्या आहेत. 27 फेब्रुवारीनंतर 1.5 लाख नवीन खाती उघडण्यात आली आहेत. मात्र फायनान्शियल इयर 2026च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 47% घटला आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने EndICEage नावाचे कॅम्पेन लॉन्च केले. या कॅम्पेनचे उद्दिष्ट भारतामध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांपासून इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे होणारा बदल वेगाने घडवून आणणे हा आहे. GMR एअरपोर्ट्स लिमिटेड कंपनीने दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडकडून इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट येथील कार्गो टर्मिनल 1चे अपग्रेड, आधुनिकीकरण आणि ऑपरेशन करण्याचा टेंडर जिंकलाय. हा कन्सेशन करार 2036 पर्यंत रेव्हेन्यू शेअर मॉडेलवर चालणार आहे. कंपनीच्या अंदाजानुसार पहिल्या पूर्ण वर्षात रेव्हेन्यू शेअर सुमारे 340 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. तर अशाच मार्केटमधील ताज्या घडामोडींच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.